वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मुरमुऱ्याची छान अशी साधी सोपी रेसिपी बनवून दाखवणार आहे। इथे मी पंढरपुरी मुरमुरे घेतलेले आहेत आणि स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत। तर इथे मुरमुरे घेतल्यानंतर इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे, त्यानंतर इथे कैरी कापून घेतलेली आहे आणि इथे मी टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा कट करून घेतली आहे आणि लिंबू माझ्याकडे एवढाच होता, मी तेवढंच वापरणार आहे। तर इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते सुरुवातीला आपण मुरमुऱ्यामध्ये टाकून घेणार आहे। तुम्ही इथे फुटाणे आणि डाळवं सुद्धा टाकून घेऊ शकता। त्यानंतर इथे मी चाट मसाला घेतलाय, लाल तिखट घेतलाय आणि मीठ घेतलेलं आहे। तर तिखटाचं प्रमाण तुमच्या घरच्यांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे बघा मी चिरून घेतलेल्या या भाज्या यामध्ये एक एक करून ऍड करून घेणार आहे। सुरुवातीला इथे मी बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे मी कैरी सुद्धा टाकून घेणार आहे। तुम्ही एक काकडी देखील साल काढून व्यवस्थित कट करून यामध्ये टाकून घेऊ शकतात। नंतर इथे मी पिकलेला टोमॅटो जो कट करून घेतला होता तो इथे ऍड करणार आहे। त्यानंतर इथे मी हिरवीगार अशी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, ती इथे टाकून घेणार आहे। तर सर्व साहित्य आपण इथे हे टाकून घेतलेलं आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये होणारी आहे। अगदी तुमची मुलं देखील हाताने करून खाऊ शकतील, इतकी सोपी ही रेसिपी आहे। त्यानंतर इथे बघा जेवढा लिंबात रस निघाला तेवढा मी इथे पिळून टाकलेला आहे। तर अशा पद्धतीने बघा झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसते आणि अगदी भरपेट जेवण सुद्धा जात नाही। त्यामुळे अशी रेसिपी तुम्ही संध्याकाळच्या वेळेला छोट्या भुकेसाठी किंवा चहाच्या वेळेस करून खाऊ शकतात। तर मस्त अशी रंगीबेरंगी कलरफुल अशी ही रेसिपी आपली तयार होणार आहे। तर इथे हे सर्व भाज्या आणि मुरमुरे मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर याआधी मी तुम्हाला लावलेल्या पोह्यांची रेसिपी दाखवली होती, ती सुद्धा खूप छान लागते, नक्की जाऊन चॅनलला बघा। त्याच पद्धतीने इथे मी आज तुम्हाला मुरमुऱ्यांची रेसिपी करून दाखवत आहे। याला तुम्ही तिखट मिठाचे मुरमुरे म्हणू शकतात किंवा छान याला मुरमुऱ्याची एकदम साधी सोपी अशी सुकी भेळ सुद्धा म्हणू शकतात। तर इथे मस्त हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। लहानपणी आम्हाला आई आजी अशाच पद्धतीने मुरमुऱ्याचा खाऊ करून द्यायची संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी। तर तुम्ही देखील तुमच्या मुलांना असा खाऊ करून देऊ शकता। तर मला इथे तिखट थोडंसं आमच्या घरच्यांना पाहिजे त्यापेक्षा थोडं कमी वाटत होतं म्हणून थोडं ऍड केलं। नंतर इथे एक पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी बघा मेथकूट टाकून घेतलेला आहे 1.5 चमचा। तर हे मेथकूट पण एकदम खमंग लागतं यामध्ये टाकल्यावरती आणि या मेथकुटाच्या खमंगपणामुळे या मुरमुऱ्याला सुद्धा एकदम भारी अशी चव येते। तर हे मेथकूट देखील आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मेथकुटाचं देखील लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी दोन्हीही अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात। तर हे सर्व साहित्य व्यवस्थित इथे मी मिसळून घेतलेलं आहे। तर एकदम झटपट अशी ही रेसिपी तयार होणार आहे। तुम्हाला जर करायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। तर अशा पद्धतीने बघा इथे मी सर्व करून घेणार आहे आणि छान अशी मुरमुऱ्याचा पांढरा रंग, टोमॅटोचा लाल रंग, कैरीचा हिरवा रंग असे छान रंगीबेरंगी कलरफुल अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। तर नक्की तुम्ही सुद्धा करून बघा आणि जी मुलं हॉस्टेलला राहतात त्यांना देखील उन्हाळ्याची ही साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। तर खा प्या मजा करा। थँक्यू, धन्यवाद।